श्री बाळूमामा प्रसन्न भक्तांनो, तुमचं सर्वांचं आपल्या बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी लायकी काढली पण एका रात्रीत नशीब बदलले याविषयीची माहिती मी तुम्हाला बाळूमामांनी सांगितलेली आपल्या भक्तांना सांगणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर चांग भलं, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. सगळ्यांनी माझी लायकी काढली पण एका रात्रीत नशीब बदललं. बाळूमामांच्या नियमानुसार लोकांनी तुमची किंमत कमी केली म्हणून तुमची भक्तांनो किंमत कमी होत नाही, एवढं लक्षात ठेवा. लोकांनी तुमची किंमत कमी केली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. जसा हिरा चिखलात पडला तरी त्याची चमक कमी होत नाही, तसंच माणसांचं खरं मूल्य त्याच्या कर्मात असतं, एवढं लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात की जग तुमच्यावर हसेल, तुम्हाला कमी लेखेल, तुमच्या स्वप्नांची थट्टा करेल भक्तांनो, पण जो भक्त श्रद्धा, संयम आणि मेहनत सोडत नाही त्याच्या आयुष्यात बदल नक्की येतो. लक्षात ठेवा. अनेक वेळा अपमान हेच यशाचं पहिलं पाऊल असतं, कारण अपमान माणसाला मजबूत बनवतो, संघर्षाची ताकद देतो आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा देतो. लक्षात ठेवा. ज्यांनी तुमची लायकी काढली त्यांना उत्तर शब्दांनी देऊ नका, तुमचं यशच त्यांना सर्वात मोठं उत्तर देईल. लक्षात ठेवा भक्तांनो. बाळूमामांच्या मते देव कधीही भक्ताला विसरत नाही, योग्य वेळ येईपर्यंत तो परीक्षा घेतो. लक्षात ठेवा. जेव्हा वेळ बदलते तेव्हा कालपर्यंत हसणारी लोकच तुमच्या यशाची चर्चा करू लागतात भक्तांनो. एका रात्रीत नशीब बदलतं असं लोकांना दिसतं, पण त्या एका रात्रीमागे अनेक वर्षाची मेहनत, अश्रू, संघर्ष आणि देवावरचा विश्वास लपलेला असतो. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपल्याला पुढे चालायचं आहे. लक्षात ठेवा. मित्रांनो, भक्तांनो, बाळूमामांचा संदेश वेळ सर्वांची येते, पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत संयम, श्रद्धा आणि चांगले कर्म सोडू नका, एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर जगात असा एकही माणूस नाही ज्याला कधी ना कधी अपमान सहन करावा लागत नाही. काही लोक तुमच्या परिस्थितीवर असतात, तुमच्या गरिबीवरती असतात. काही लोक तुमच्यावरती टीकासुद्धा करतात. लक्षात ठेवा. काही लोक तुमच्या स्वप्नांना वेडेपणा म्हणतात, काही लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेतात आणि काही लोक तर तुमची लायकीच काढतात भक्तांनो. पण बाळूमामा आपल्या भक्तांना सांगतात की अरे माझ्या बाळांनो, लोकांच्या बोलण्याने माणूस छोटा होत नाही. माणूस छोटा होतो तो स्वतःवरील विश्वास गमावल्याने होतो. जेव्हा सगळे तुमच्या विरोधात उभे राहतात तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा असतो, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा तुमची मेहनत आणि तुमचे कर्म तुमच्यावर विश्वास ठेवत असतात. अनेक वेळा आयुष्यात अशी परिस्थिती येते जिथे प्रत्येक दार बंद झाल्यासारखे वाटते भक्तांनो. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मेहनत करूनही फळ मिळत नाही, प्रामाणिक राहूनही लोक फसवतात आपल्याला, चांगले वागूनही अपमान सहन करावा लागतो. अशा वेळी अनेक लोक हार मानतात. लक्षात ठेवा. पण जो माणूस श्रद्धा आणि संयम सोडत नाही त्यांच्यासाठी देव नवीन मार्ग तयार करत असतो. बाळूमामा नेहमी सांगायचे की संघर्ष हा शिक्षा नसतो, संघर्ष ही यशाची तयारी असते. जसा सोन्याला अंगणीत तापवल्याशिवाय त्याची किंमत वाढत नाही, तसाच माणूस संकटाशिवाय महान होत नाही, एवढं लक्षात ठेवा भक्तांनो. ज्यांनी तुमची लायकी काढली त्यांच्याशी भांडू नका, त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ स्वतःला घालवण्यासाठी वापरा, कारण शब्दापेक्षा यश जास्त मोठ्याने बोलते. आज लोक तुम्हाला ओळखत नसतील, आज लोक तुमची थट्टा करत असतील,
आज लोक तुमच्या स्वप्नावरती हसत असतील, तुमच्यावरती हसत असतील, पण उद्या तुमचे यशच त्यांना तुमची ओळख करून देईल एवढं लक्षात ठेवा. लोकांना फक्त यश दिसते, त्यांना संघर्ष दिसत नाही. त्यांना फक्त फळ दिसते, त्यांना झाड वाढवण्यासाठी केलेली कधीच मेहनत दिसत नाही. भक्तांनो, एका रात्रीत नशीब बदललं असं लोक म्हणतात, पण त्या एका रात्री मागे अनेक वर्षाचे कष्ट असतात, असंख्य अपयश असतात, असंख्य अश्रू असतात. भक्तांनो, असंख्य प्रार्थना सुद्धा असतात आणि देवावरती ठेवलेला अढळ विश्वास असतो. बाळूमामा यांच्या मते, बाळूमामा यांच्या विचारानुसार देव कधीही कोणावर अन्याय करत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. वेळ लागतो पण न्याय नक्कीच मिळतो. म्हणून कोणी तुम्हाला कमी लेखलं तरी दुःखी होऊ नका. कोणी तुमची लायकी काढली तरी राग धरू नका. कोणी तुमच्यावर हसलं तरी खचून जाऊ नका. कारण आजची परिस्थिती कायमची नसते. वेळ बदलते, नशीब बदलते, लोकांचे विचार बदलतात आणि देवाची कृपा झाली की आयुष्यही बदलते. लक्षात ठेवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो, स्वतःवरचा विश्वास कधीही हरवू देऊ नका. चांगले कर्म करत राहा, देवाचे कर्म करत राहा. चांगले कर्म करा, देवाचे मनापासून नामस्मरण करा. लक्षात ठेवा, संयम ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे चालत राहा. एक दिवस असा येईल, जी लोक तुमची लायकी काढत होते, जी लोक भक्तांनो तुमची लायकी काढत होते, तेच लोक तुमच्या यशाच्या कथा सांगतील. जी लोक तुमच्यावर हसत होते, तेच लोक तुमचे कौतुक करतील. आणि जे लोक तुम्हाला कमी समजत होते, तेच लोक तुमचा सन्मानही करतील. लक्षात ठेवा. बाळूमामांचा अंतिम संदेश: माणसाची किंमत लोकांच्या शब्दांनी ठरत नाही, तर त्याच्या कर्माने, श्रद्धेने आणि संघर्षाने ठरते. एवढे लक्षात ठेवा. म्हणून कधीही हार मानू नका. देवावरती विश्वास ठेवा. वेळ आल्यावर नशीब नक्कीच बदलेल. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. भक्तांनो, असेच बाळूमामांचे दैवी विचार, बाळूमामांचे भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर तुम्ही हा माझा संदेश पूर्ण बघितला, विचार पूर्ण बघितला, व्हिडिओ पूर्ण बघितला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.